चला माझं आवरलंय काम आता दुपारचे 2-2:30 वाजलेत आणि मी चाललेली आहे भाकरी करायला. आमच्या आत्याला भाकरी करायला म्हणल्या, आत्या म्हणल्या नको सांडगं घालायचं चाललंय. आवरलं आता सगळं एक 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 काम. अजून एवढं पीठ राहिलंय सांडग्याचं, सांडगे घालायचं चाललंय. एका लेक बांधलं काही हे घातलंय एवढं अख्खं सकाळपासून एवढं, आणि हे इकडं परत घालायचं चाललंय. मी चालले भाकरी टाकायला. आमच्या चुलत दिराची यात्रा आहे, कशाची ती माहित नाही. आणि हे काम परवा केले एकदम मस्त वाळले ता खडंग. हे पण आता कुरिअर पॅकिंग करायला काही अडचण नाही. आणि अगं कवा उरकायची आता तवर मी चहा मांडते. काय तुम्हाला चहा करून देऊ का तवर चला माझा चहा होईल. मग काय बापू आताशी तिला सांगाय गेल्यात माझं उरकल्या. मला इतक्या आडू चल 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 सांडगं घालता घालता पळावलं. घालत होती तर जायचंय आणि उरकन भाकरी होत्याला ना असं होईल तसं होईल. आणि नेटाला आता माझं उरकल्या तिला सांगाय गेलं चल रेशमा येते यायची या तू पण चल उरक पाडदिशीने. हसला का रे काय खरं नाही. जाऊ दे तर आत्याला चहा करून देते. आणि परत घर पण सारवलंय तुम्हाला दाखवू. मस्तपैकी घर सारून काढलंय एकदम स्वच्छ केलं. आता पंचमी पण आलेली तवर म्हणलं खूपच खराब होईल म्हणून पंचमीच्या आधी एकदा स्वच्छ केलं. चुलीला पोत्याला ही देऊन असं तर लय पण स्वयंपाक करायच्या ठिकाणी लय खराब असल्यावरती उगच दिसतं म्हणून एकदम असं स्वच्छ केलं स्वयंपाकघर. कसं वाटतंय सारवल्यानंतर? सारवल्यानंतर छान लुक येतो है ना. शेणाने सारवायचं हाताने मस्तपैकी. चला तर मग करूया एकदा चहा, दुपारचा चहा. आत्या म्हणले असते ना तर परत सांडगही घालत हे करत मी चहा करायची. तर चला त्यांना देते चहा करून. हा व्हिडिओ संध्याकाळपर्यंत बघायचा छोटा छोटा काय 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 काय. मी माझ्या आता आत्याची मुलगी आहे इथं दिलेली जाधवांच्या घरी, शेजारीच आहे आमच्या, तिथं पण जाणार आहे. आणि तिथनं मग भाकरी करायला चुलत जावच्या घरी. असं तर बघत राहा सगळा अपडेट. चहा उकळत आलेला आहे तर चला. बाहेर कसलं ऊन पडलंय, मस्तपैकी वारं सुटलेलं आहे. तळ्याचं पाणी खोल गेलेलं आहे आता. काय सांगतात कुणाला काय, कोणतरी आलेलं दिसते. चला हा मग चला. हो का बापू चालले तर आम्हाला घेऊन. होय बापू आता हा का मारून मारून दमून गेला ना. अजून गाडी वळवली नाही, गाडी चालू केली नाही. हो तेवढंच राहिलं होतं. जर बस अश्विनी, अश्विनी लेट उगवली. बसा तुम्हाला सांगितलंच नाही मनाने बापून थप मारते म्हणते अश्विनी. आलो बाया एकदाच जेवण करून भाकरी करून. तुम्ही म्हणसान तिथं का व्हिडिओ काढला नाही. असलं वारून इतका दूर बापरे विचारायलाच नको डोळं. त्याच्यामुळं व्हिडिओ नाही काय नाही. डायरेक्ट आता घरी आलो मी, बापू अश्विनी, पोरांनो. ज्ञानेश्वरी ज्ञानू कुठे गेली काय पोरं नाही घरी, कुठेतरी गेलेली दिसते ती. चला आपण अजून त्या सांडग्याच चाललंय आणू लागते घरात. धुराने नको गे झालं कुठं नाही भाकरी करायला जावं. घरी स्वयंपाक केलेला बरा. मला वाटलं सुद्धा तू अजून कशी वराडली नाही म्हणून. दारात राखानच बसली काय मला कवा शेती म्हणून घरी. हाड नको जाऊ तिच्यापाशी, बसू तिथे बसली इथं. तुझी तयारी बाय होय ग. मी म्हणलं पोरं कुठे गेल्यात, मी आल्यापासून बघतीये तर हो का हिचा कारभार. ही तर मी आधीच आणलं होतं. अगं पोकी मी एका अख्खासाठीच घेणार होते, मग 450 रुपये राहतात. आणि मग ही कवा आणले कुठनं? हे जेव्हा आले का हे तू आता आणलं वय ही, आणि मी ही आधीच घेतलं होतं. म्हणून म्हणलं मग मोत्यांचं म्हणजे उद्या शाळेत पालखी आहे तर आजच तयारी हो. काय काय चालवलं इतकं थांबकी मेकअप दाखवून. हो का ही साडी घालायची चंद्रपूर ब्लाऊज त्याच्यावर आणला का? कशाला
ह्याच्यावर ब्लाऊज शिवला होता की त्यांना आधी सांगायचं ना मम्मी. त्यांना तुला विचाराय काय झालं तू गेलते ना फास्ट मध्ये आले माझ्या लक्षात. अण्णांनी काय घेतलं ह्याच्या मॅचिंग होईल. का तर उद्या शाळेत पालखी आहे म्हणून इतका खरेदी. आणि पप्पा मला म्हणतात तू पैसे काय करते पैसे कुठे खराचती. पप्पाला काय माहिती ही पोरं असली बनवून जातात म्हणून. मम्मी मी पैसे साठवले माझं. बघू तुझा शर्ट इकडे आण. कसला शर्ट आणलाय बघू ती. चल स्वतःहून जाऊन 1.5 वर्षात कपडे आणले. आणखी चल. पहिल्यांदा मी म्हणते पोरं कुठं गेल्यात. पोरं खरेदी कराय मम्मीच्या नावावर. मम्मी नाही हे माझे पैसे घेतले मी पैसे साठवलेले. ना अण्णा बघू शर्ट मी तर पहिल्यांदा अजून एक सुद्धा घेणे माझ्या. बघू. हा चांगला दिसतोय साज. उतरावा आता. शृंगार हो की शृंगार करून कुठं जायचंय काय म्हणून. आता ती कानातलं आणलं वय त्याच्यावर. नाही दुसरं मोत्यांचं. ती कसले मोत्यांचं. मोत्यांचं कसलं आणि काय आणले. हो बांगड्या पण माझ्या. अगं तू काय ठेवते का नाही मला ज्ञानेश्वरी. अगं मला बांगड्याच नाही तर मग ही बसतात थोड्या दिल्या होत्या पण असू दे चालतंय मला. ती घालती वय. अगं हीच घाल. फोन कर म्हणलेलं की अगं 450 रुपयाला ते काकाचे. आणि तिथे लॉंग फक्त नुसतं लॉंग नव्हतं. तुला काय आणायचं राहिलं आका. शॉर्ट होतं पण शॉर्ट. सोनू तू सकाळ जा. शॉर्ट माझ्याकडे तुम्हाला फक्त काय पाहिजे होतं. शोकर आहे माझ्याकडे. ही अगं ही 100 रुपयालाच येतं. ही जत्रात आणलंय. मी 100ला का 120 लाच आणले. ही जत्रात आणलंय ही पार्लर मधून आणलंय. फरक मम्मी ही 250 आहे. सगळे माझ्याकडे फक्त ते खालचा. दाखव शर्ट. हो खेळणी हे शर्ट आणलाय. हाय की चांगलं. तुम्हाला मम्मी मला पांढरा शर्ट लागला. तो अण्णा पांढरा शर्ट आहे का. अगं त्यांच्यात नव्हतं मग कसला आता हीच आणला. बाकी सगळे तसलं चटपटायचं होतं. कसली निघली. चटपट्यात ठेव. चटपट्यात नाही आवडत. बरं आता एवढा खर्च केला तर अभ्यासाला बसा. चला हो मम्मी मला महिना संपला तुम्ही एक हुडी ते कपडे आणायला न्यायचं होता. बर 2 शर्ट. आता महिना संपल्या कुठं जायचं. आता उद्या पालखी आहे. मग आता तात्पुरतं म्हणलं एक आणावं कसला तरी. पण आता एक तात्पुरता 2 दिवस जाऊन काय खायचं म्हणून हे 700 रुपयाला आणलाय मी. केवढ्याचा. 700. अण्णा माझ्या नावावर काय काय उधळून आलाय तू. होय रे. स्ट्रेचेबल आहे. हा ही लागतो. आणि कॉटसेट कापड आहे त्याचं. बर टिकचं. मी सांगते मामींच्यात आणलाय ना. नाही म्हणजे 700 रुपये म्हणजे त्या ह्याच्यावर किंमत 700 रुपये. पण त्या मामींच्यात आणलाय ना. हा. मग जाऊ दे मी जाईन मामींच्यात. अगं नको आताच नटू बाय. तेव्हा काही धिगाणा असाय. मी आली तर मम्मी तू म्हणते आता एक शर्ट आणला म्हणलं राहून दे आणाय जायची ती. जाऊ की काय. चल आता जाऊ नाही तर चल. राहून द्यायचं सकाळ. सर ती बघ नटवी कशी नटली बघू दे. माग सर की वाईट. मला शर्ट नव्हता घालाय चांगला त्यामुळे एक घेऊन आणलं. मला काय साडी टाक बरं. बळ नटन का पालखीला किती म्हणल्यावर. बोलतोय. पण ते असलं सगळं खराब शर्ट होतं. मग ते जुनं घालून जाऊ का सगळी नवीन मी जुना एकटा. नाही तू काय बारीक बापाचं पोरग आहे का जुना शर्ट घालाय. बघ आता तारा हिच बघू द्या. थांबा नटवीच अजून मला. अगं बाहेर सांड पार. तुला काय होय होय व म्हणजे हा कुणाकून साडी नेसते आता. दीदी आहे की दीदी घरी येणार जायची निघून. दीदी हाय. दीदी कोण नेसता दोघी पण. ते सगुणा पिना नको हरू. नील पेंटच्या वाटत जाऊ नको. झालं ती बंद. चला तर असू द्या. हा असा कार्यक्रम हा या. तर उद्या बघू पालखी तुम्हाला दाखवीन मी. हिथं जायची या. हिथं जायची ना. मग कनेरीला जायची. कनेरीला जायची वय. आता मग तर काय तुमचा साधा थाट आहे वय. संध्या तर अभ्यासाला बस. चला चिऊ नील पेंट साडी लावची नवीन साडी ती. असू द्या बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री. बोल नाही बा काय घ्यायचंय तुला. गाडी द्यायची.